दिनानिमित्त आज मी एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे यशस्वी स्त्री मागील पुरुष. कोण म्हणतं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचाच हात असतो. कोण म्हणतं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचाच हात असतो. अहो, एका स्त्रीला घडविण्यात पुरुषांचाही मोठा सहभाग असतो. एका स्त्रीला घडविण्यात पुरुषांचाही मोठा सहभाग असतो. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जन्म देते. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जन्म देते तेव्हा बाई बनते एक वात्सल्यपूर्ण आई. तेव्हा बाई बनते एक वात्सल्यपूर्ण आई. पालवी फुटे तिच्या देहाला, अंतण मनात गुणगुणते अंगाई. अंतण मनात गुणगुणते अंगाई. मुलगी जन्मल्यानंतर पुरुषांचं होतं एका प्रेमळ पित्यामध्ये रूपांतर. मुलगी जन्मल्यानंतर पुरुषाचं होतं एका प्रेमळ पित्यामध्ये रूपांतर. जो देत नाही तिला कधीच अंतर. जो देत नाही तिला कधीच अंतर. मुलीचं आणि बापाचं असतं नातं वेगळं. मुलीचं आणि बापाचं असतं नातं वेगळं. पित्याच्या मायेच्या सावलीत असतं तिचं जग सगळं. पित्याच्या मायेच्या सावलीत असतं तिचं जग सगळं. बापाची मुलगी असते त्याची परी. बापाची मुलगी असते त्याची परी. तिच्या संगती विसरतो आपली दुःख सारी. तिच्या संगती विसरतो आपली दुःख सारी. तिला ठेस लागताच तोही तडफडतो. तिला ठेस लागताच तोही तडफडतो. तिच्यासाठी आयुष्यभर झगडतो. मुलीला वर मिळावा चांगला एवढंच असतं त्याचं मागणं. मुलीला वर मिळावा चांगला एवढंच असतं त्याचं मागणं. जसं एका कळीचं फूल होईपर्यंत नाजूक तळहातावर जपणं. जसं एका कळीचं फूल होईपर्यंत नाजूक तळहातावर जपणं. तिच्या आयुष्यातील सुंदर नातं म्हणजे तिचा भाऊ. बहिणीवरील संकटांचा सामना करताना भाऊ असतो सदैव तत्पर. बहिणीवरील संकटाचा सामना करण्यास्तव भाऊ असतो सदैव तत्पर. कृष्ण जसा धावून येईल द्रौपदीसाठी सत्वर. कृष्ण जसा धावून येईल द्रौपदीसाठी सत्वर. तो कधी बहिणीवर रुसतो तर कधी तिच्यावर हसतो. तो कधी बहिणीवर रुसतो तर कधी तिच्यावर हसतो. मात्र बहीण सासरी जाताना तिचा पदर भावाच्या आसवांनी भिजतो. मात्र बहीण सासरी जाताना तिचा पदर भावाच्या आसवांनी भिजतो. लग्नानंतर तिच्या आयुष्यात येणारा तिसरा पुरुष हा तिचा पती असतो. लग्नानंतर तिच्या आयुष्यात येणारा तिसरा पुरुष तिचा पती असतो. ज्याच्यासोबत जुळतात 7 जन्मांच्या नाती. ज्याच्यासोबत जुळतात 7 जन्मांच्या नाती. पतीची असते तिला खंबीर साथ. पतीची असते तिला खंबीर साथ. ज्याच्यासोबत करी ती हर संकटावर मात. पत्नीला तो जपतो कधी पित्यासारखा. पत्नीला तो जपतो कधी पित्यासारखा. कधी मुलांना सांभाळताना होतो त्यांची आई. कधी मुलांना सांभाळताना होतो त्यांची आई. स्त्री पुरुषांच्या नात्यातली हीच तर असते नवलाई. स्त्री पुरुषांच्या नात्यातली हीच तर असते नवलाई. धन्यवाद.